आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगा, तू बोललीस म्हणून बघ, बाबा किती खुश दिसतात बघ ना. म्हणूनच बोलायला सांगितलं. एक मिनिट जरा खाली उतर बाळा. काय झालं आजोबा, आज अमावस्या आहे का? हो ग चिमणे, आज अमावस्या आहे. दृष्ट काढायचे म्हणून खाली उतर. नंदिनीला कसंही स्त्री रूप मिळालं असलं तरी नंदिनी ही नागवंशातली आहे. कितीही यश मिळवलं तरी जन्म घेतलेला वंश विसरू नये म्हणून प्रत्येक अमावस्येच्या दिवशी मध्यरात्रीपासून ते सूर्योदय होईपर्यंत नंदिनी तिचं स्त्री रूप सोडून नागरूपात राहील. हे नंदिनीला सांगून सावध राहायला सांग असं सांगितलं तिने मला. ये बाळा, ये गंगा. सगळ्यांनी एकत्र उभं राहा. बरं, आता जाऊ शकता. बाय गंगा, बाबा येते. बाय. बाबा, जास्त स्वप्नात रमू नका. जाऊन जेवून घ्या जा. गंगा, जा बाबांना जेवायला घेऊन जा. चला ड्रायव्हर, निघूया. बाय. बाय. आज अमावस्या असल्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून सकाळच्या प्रहरापर्यंत मला नागरूपात राहावं लागेल. मी कोणाच्याही नजरेला सापडली नाही पाहिजे. काय करायचं? ए लीला, तुझा नवरा खरंच राजकारणात आहे ना ग? असं का विचारते का? नाही, त्यांच्या बहिणीसोबत आपल्या दादाने लग्न केल्यापासून मी बघते त्यांना एकदा पण मी इलेक्शनला उभं राहताना नाही पाहिलं ग. वर्षभरात अर्ध्याधिक ते इथेच असतात. देवी, खूप दिवसांपासून मला हाच प्रश्न पडला होता. बरं झालं तू विचारलंस ते. कोणी सांगितलं ते इलेक्शनला उभे नव्हते म्हणून? त्यांचं नावच पोट निवडणूक धर्मराज आहे. हा, ते सगळ्या निवडणुकींना उभे राहतात. त्यांना मिळणाऱ्या मतांमध्ये आमच्या कुटुंबातलं एक वोट कमी मिळतं. नंतर कळलं ते वोट त्यांचंच होतं. ओ अच्छा, हुशार आहे. आणि ते प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळ्या पक्षात असतात. म्हणून मग कधी गडबडीत ते आपली निशाणी विसरून आधी असलेल्या निशाणीवरच शिक्का मारून येतात. हा हा, बस झालं ग तुझं नवरा पुराण. उगाच तुला विचारलं. चल सोड आता. एवढंच नाही, माझ्या नवऱ्याबद्दल बरंच काही सांगण्यासारखं. एक महत्वाची गोष्ट सांगते, ऐक ना. एकदा ना, अरे देवा, हिचं नवरा पुराण आता काही संपणार नाही असं वाटतंय. आता काय करायचं? हा, हिच्यापासून वाचायचं असेल तर गंगाला बोलावून विषय बदलायला सांगते. आमदारकीला कुणाला उभं करायचं म्हणून मोठी स्पर्धा झाली. जवळजवळ 10 लोकांमध्ये ही स्पर्धा झाली होती.
काय ही एवढ्या हाका मारल्या तरी न ऐकल्यास रक्त करून पुढे गेली. एक असं ऐक ती कधीच करत ना, नाही. सगळ्यांना आज मागे अचानक काय टाकून झालं? यांनी आमदारकीची ती सीट मिळवूनच दाखवली. आज अमावस्येच्या मध्यरात्री आपल्या खऱ्या नागरूपात राहिलं पाहिजे. आता इथेच थांबू की बाबांच्या घरी जाऊन सकाळी परत येऊ? काय करू? चाणक्य गंगा? नीतीचा. अगं मी इथे सांगते, तू कुठे निघालीस? तुझा नवरा पुराण मी नंतर ऐकेन, आता जाऊ दे मला. गंगा गंगा अगं देवी थांब, देवी थांब. तिच्या नवऱ्याबद्दल सांगायला काहीच नाहीये ना, म्हणून चळते तिची. त्यांच्याबद्दल खूप काही आहे सांगण्यासारखं. तिचा नवरा खाऊन फक्त झोपतो. माझ्या नवऱ्याबद्दलच सांगायचं झालं. ठीक आहे, सांग. काय ग दिवसेना, तू काय सांगून गंगाला माझ्याशी बोलायला लावलं? ते आमचं गुपित आहे. तुमचं काम झालं की नाही आता प्रश्न नाही विचारायचे, कळलं ना बाबा? ओ अच्छा, असं आहे का मॅडम? आजकाल तू मोठ्या बाईंसारखी बोलायला लागलीस हा? बाबा पास ना. बस झालं का? बस झालं तुला? बस झालं? थांब, थांब, थांब. गुदगुल्या करून झोप उडवली तुम्ही ओ, असं माझी. आहे का? आता गंगा आल्यावर तिने गोष्ट सांगितली कीच झोपेन. मी तिला बोलाव नाही हा ठीक आहे. लगेच आले. गंगा इथे काय करतेस गंगा? चल मला गोष्ट सांगून झोपव. चल. आता या वेळेला ही जवळ राहून झोपली नाही तर आपली अडचण होऊन जाईल. आधी हिला झोपवलं पाहिजे. ये ना गंगा, ये आधी मला गोष्ट सांग आणि झोपव. चल. कपाटात लपवलेली ही पेटी कोणालाही दिसणार नाही. भैरवी जरी शोधायला आली तरी कपाट उघडून निघून जाईल. इथे कालचक्र सुरक्षित राहू शकतं. आता कालचक्र रात्री माझ्या संरक्षणासाठी इथे आणि दिवसा तिच्या संरक्षणासाठी कपाटात असेल. त्यानेच माझं पण भलं होईल आणि तिचं पण भलं. ये झोप. बाबा बाबा बाबा, पाहिलंस गंगा, मला गुदगुल्या करून माझी झोप उडवली यांनी आणि स्वतः झोपलेत. ठीक आहे ठीक आहे, तू बाबांना डिस्टर्ब करू नकोस. झोप आता. आहा, तू गोष्ट सांग मला, मगच मी झोपणार आहे. तुला गोष्ट उद्या सांगते. तुला आज थोपटते त्याने झोपून जाशील. हम्म. हा, गुड गर्ल. डोळे बंद कर.
का बरं एवढ्या रात्रीची बाहेर पडते? पुन्हा कालचक्र शोधायला बाहेर पडली वाटतं. माझं कालचक्र सांभाळून ठेवायला हवं. भैरवीबद्दल राजशेखरला सांगायला हवं. पार्टनर, पार्टनर, अरे एवढ्या रात्री कोण आहे? पार्टनर, मी विच्छू आहे. पुढच्या थोड्याच वेळात मध्यरात्र होईल. मला नागरूपात जावं लागणार आहे. त्याआधी कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी जावं लागेल. काय रे, काय झालं? पार्टनर, तू त्या दिवशी एवढं सांगूनही भैरवीने ऐकलं नाही. ती परत कालचक्राच्या शोधात बाहेर पडली. ती भैरवी पुन्हा कालचक्राच्या शोधात बाहेर पडली? अरे काय सांगतोस काय तू? पार्टनर, बाहेर येऊन तर बघ. ये ये पटकन. पार्टनर, ते बघ तिकडे. बाहेरच जाऊ की आताच कोणत्या खोलीत राहू? भैरवी, तुला इतकं सांगूनही कालचक्राच्या शोधात तू एवढ्या रात्री का भटकतेस? काळ वेळ नसल्यासारखा हा माणूस, पण आता ह्याला काय बोलून समजावू? कोणी सांगितलं तुम्हाला? बोल रे. मीच सांगितलं. याला दुसरं काही कामच नाहीये. आधी भैरवी नाही ही नंदिनी असं सांगत होता. आता कालचक्र शोधत फिरते असं सांगतोय. याला आधी संपवावं लागेल. बिच्छू, हा बोल रे, बोल आता. तुला मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तू कालचक्र शोधत नव्हतीस असं बोलूच नकोस. तू आता शांत का उभी आहेस? बोल ना. तुझ्या गप्प राहण्याचा आम्ही अर्थ काय समजायचा? तुला एवढं सांगूनही तू ऐकत नाहीस म्हणजे काय? त्यांना काहीतरी सांगून आधी इथून निघावं लागेल. मी तुझा खूप आदर करतो, पण तुझ्या लेखी त्याची काहीच किंमत नाहीये. तू जे करतेस ते तुला योग्य वाटतं का सांग ना? झोप येत नव्हती म्हणून बाहेर येऊन जरा फेरफटका मारत होते. एवढ्यासाठी माझ्यावर संशय घेतला जातो? फिरण्याचा पण मला हक्क नाहीये का? माझी काहीच प्रायव्हसी नाहीये? मी काय तुमची गुलाम आहे का? तुम्ही मला खूप त्रास देताय. मी निघून जाते. अरे काय रे हे? तुम्ही इथेच राहा आणि तुमचे प्रॉब्लेम सोडवा. भैरवी, अगं थांब.
अगं मी या विच्छूचं ऐकून रागाच्या भरात काही बाई बोललो. आता आम्हाला वाचवणारी तूच आहेस. माझ्या कुटुंबाचं रक्षण देखील आता तूच करणार आहेस. तुझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याची आमच्याकडनं चूक झाली. माझं बोलणं एवढं मनावर घेऊ नकोस. तू जा ना, बाहेर फिरून ये. जा जा जा. ए चल रे. भैरवी रूम मध्ये जाईपर्यंत मी नाही येणार. भैरवीला त्रास देण्याचंच बहुतेक तुझं काम आहे. भैरवीवर उगाच संशय घेऊ नकोस. चल आता. राजका, आता काय झालं? राजका, भैरवी मला घाबरवते. तिचे डोळे बघ, निळ्या रंगाचे झालेत बघ. प्रत्येक घाबरणाऱ्या माणसाला सगळीकडे भूतच दिसतं. हे झालं ते झालं असं सांगत असतो. मी तुझ्या पाया पडतो बाबा. भैरवीला इथून कायमचं पळवून लावू नकोस. माझी परिस्थिती जरा समजून घे. आता आज चल. अरे ये. चल चल आत लवकर. चल रे. उगाच विनाकारण तिला त्रास देऊ नकोस. चल झोप. यांच्यापासून तर आता सुटका झालीये. पूर्णपणे नागरूपात येण्याआधी महालातल्या गोडाऊन मध्ये गेलं पाहिजे. ही इतक्या रात्री इकडे काय करते? काय ग गंगा? इतक्या रात्री इकडे काही प्रॉब्लेम झालाय का? काही नाही बाबा, मी असंच बाहेर फिरायला आले. तुम्ही अजून झोपला नाही? अगं मी झोपलो होतो. कसला तरी आवाज आला म्हणून उठून बघितलं तर तू. ठीक आहे, तुम्ही जाऊन झोपा. मी थोडा वेळ अजून इथेच थांबते. अगं तुझ्याशी एकांतात गप्पा मारून बरेच दिवस झाले. मी पण तुझ्यासोबत थांबतो. तुझ्यापेक्षा माझी झोप महत्वाची नाही. यांनी आपल्याला पाहिलं तर यांना मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. शेवटचा प्रयत्न करून यांच्याकडे पाणी मागून यांना आतमध्ये पाठव. नाही गेले तर ह्यांचं नशीब. ठीक आहे बाबा, थोडस पाणी द्याल का? हो आणतो. हा आत्ता माझ्याशी बोलत होती, लगेच कुठे निघून गेली. कुठे गेली कळत नाही. असं महालात गेली असं वाटतंय मला. ओंकारने आपल्याला पाहिलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी फुललात तुम्ही. असंच फुलत राहायचं बरं. गंगाने पाहिलं असतं ना तर खूप खुश झाली असती.
बरं झालं. बरं झालं त्यांनी नाही पाहिलं. गंगा तू रात्री कुठे होतीस मला सांग.